नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. जेनेटिकली मॉडिफाईड म्हणजे आपल्या शरीरातली जी काही रचना आहे, आपला डी-एन-ए आहे, तसाच डी-एन-ए हा पिकामध्ये बदल करायचा आणि जी कुठली रोगराई ह्या पिकावरती येते, तिला प्रतिबंध करायचा. आता हे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप हे अमेरिकेतनं आता येणारच आहे, कारण ते करारामध्येच लिहिलंय. भलेही वाणिज्य मंत्र्यांनी सांगितलं, पियुष गोयल यांनी, की जेनेटिकली मॉडिफाईड किंवा ज्याला जीएम क्रॉप आपण म्हणतो, ते भारतामध्ये येणार नाही. ते खरं नाही. आणि म्हणून एक चर्चा जी मराठी माध्यमात अजिबात मला दिसली नाही आणि मी जरा सखोल वाचन केलं. पहिल्याच दिवशी ते लक्षात आलं होतं, की जेनेटिकली मॉडिफाईड असलेल्या ह्या पिकामुळं भारतीय पर्यावरणामध्ये, भारतीय नद्यामध्ये, भारतीय लोकांच्या आहाराविहारामध्ये बदल होईल अशी चर्चा कशी नाही? सो ती चर्चा आता सुरू झालेली आहे आणि ती चर्चा आता ह्या पातळीवरती पोहोचली आहे, की ह्या डीलसोबत आपण अमेरिकेतनं टाइप 2 चा मधुमेह, डायबिटीज आयात करतो. आता हे कशामुळे आहे, हे सगळं समजून घ्यायचं असेल, तर मुळात जेएम क्रॉप, त्यातल्या भारताचे संदर्भ एक ते समजून घ्यायला लागतील, जे मी समजून सांगेन. आणि दुसरा भाग त्याला भारतामध्ये दिवंगत शरद जोशी यांची शेतकरी संघटना आणि त्यासह ह्या जीएम क्रॉपला पाठिंबा देणारे खूप लोक आहेत, ज्यांचं असं मत आहे, की जीएम क्रॉप आपल्याकडे आपण न आणल्यामुळं भारतीय शेतकरी उत्पादकतेच्या बाबतीमध्ये जगातल्या इतर देशाच्या शेतकऱ्यांची स्पर्धा करू शकत नाही. त्यामुळे मी हे पण बघितलं, की भारतामध्ये जीएम क्रॉप संदर्भामध्ये किती वेळेला कुणी कशा पद्धतीचे अर्ज केले आणि त्या अर्जावरती काय झाले. एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो आणि मग मूळ मुद्द्याकडे आपण येऊ. आपल्याकडे ब्रिंजल, वांग, मका आणि कापूस हे जेनेटिकली मॉडिफाईड असलेले काही शेती घटक हे शेतकरी संघटनांनी चोरून आणून आता कापूस तर काय उघडपणे जेनेटिकली मॉडिफाईड असलेल्या मॉन्सॅन्टो वगैरे कंपनीचे भारत सरकारनं प्राधिकृत केलेलं पीक भारतामध्ये आहे. त्यामुळे तो प्रश्नच नाही. ते अनेक वर्षापासून आहे. त्यामुळे तो प्रश्नच नाही. होता प्रश्न तो वांग्याचा, होता प्रश्न तो मक्याचा. शेजारच्या आपल्या बांगलादेशमध्ये मी जेव्हा तिथे गेलो, तेव्हा मी ते जेनेटिकली मॉडिफाईड असलेली वांग्याची शेती बघितली. आकारानं मोठी, कीड जो विशिष्ट कुठली कीड त्याला येत असेल, अळीचा, तो प्रादुर्भाव तिथं नाहीये. तर आपल्या इथल्या शेतकरी संघटनांचं असं मत आहे, होतं आणि राहील, की जेनेटिकली मॉडिफाईड असलेले ही पिकं ही भारतामध्ये आणली पाहिजेत. त्यांनी अमेरिकेतनं किंवा बांगलादेशमधनं ते आणले, त्याच्या फील्ड ट्रायल पण घेतल्या. आपल्याकडे एफ-आय-आर पण नोंदवले गेलेत. सो ही 2 टोकाची चर्चा आहे. आता या 2 टोकाच्या चर्चेचा सुवर्णमध्य काय असू शकतो? ही काय बाजू आहे हे सांगणं आणि ही काय बाजू आहे हे सांगणं आणि तुमच्यावरती ते सोडून देणं, की तुम्ही ठरवा, की जेनेटिकली मॉडिफाईड असलेले ही पिकं भारतामध्ये यावीत की येऊ नयेत. सो अमेरिकेमधनं काय येणार आहे? तर डी-डी-जे म्हणजे जे पशुखाद्य आहे, जे गायींसाठी, जे तुमच्या कोंबड्यांसाठी, ते पशुखाद्य ह्या करारान्वये आपल्याकडं येणार आहे. ते सोयाबीनचं एक्स्ट्रॅक्शन आहे आणि थेट सोयाबीन तेल येणार आहे. हे जेनेटिकली मॉडिफाईडच आहे. अमेरिकेतलं सोयाबीन हे 96% हे जेनेटिकली मॉडिफाईड आहे. उर्वरित 4% जे मॉडिफाईड नाही असं ते म्हणतात, हे एलीट उत्पादनासाठी ठेवलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल, तर मग ह्याचा टाइप 2 डायबिटीजशी काय संबंध आहे? सांगतो. तर हे जेनेटिकली मॉडिफाईड असलेलं सोयाबीन आपल्या देशामध्ये जे येतं आहे, कारण आपला देश आता मधुमेहाची राजधानी झालेला आहे. तो रक्तदाबाची राजधानी झालेला आहे आणि हळू तो कॅन्सरची राजधानी होत चाललाय. इट्स ट्रू फॅक्ट आणि म्हणून केंद्र सरकारने जे जंक फूड आहे, जे फास्ट फूड आहे, त्याच्यावरती विद्यार्थ्यांच्यासाठी काही गाईडलाईन्स इश्यू करायचं ठरवलंय. आय वेलकम धिस मूव्ह. हे व्हायलाच पाहिजे. प्रत्येक शाळेमध्ये वडापावपासून ते पिझ्झा, बर्गरपर्यंत सगळ्या गोष्टीवरती बंधनं आणली गेली पाहिजेत. तुम्हाला आवडो किंवा न आवडो आणि तुमच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा इथे कितीही संकोच झाला तरी. आता ब्राझील आणि अर्जेंटिना ह्या देशातनं जेनेटिकली मॉडिफाईड असलेलं हे आत्ताचं जे अन्न साखळीतले घटक आहेत,
सोया तेल, सोयाबीन, DDJ हे गेल्या 20 वर्षापासून भारतामध्ये येत आहे. 20 वर्षापासून. जेनेटिकली मॉडिफाईड असलेल्या कापसापासनं ते थेट खाद्यपदार्थ म्हणून नाहीये, पण ते जे तेल निघतं ते आपल्या स्वयंपाकाचा अविभाज्य भाग वेगवेगळ्या उपपदार्थातनं झालेला आहे. सो अमेरिकेतनं आता ते जेनेटिकली मॉडिफाईड असलेलं क्रॉप येतं आहे. ते आत्ता अमेरिकेतनं येतं आहे. ते पहिल्यांदाच येतं आहे. हा मुद्दा खरा आहे का, की जेनेटिकली मॉडिफाईड असलेलं पीक भारतात पहिल्यांदा येतंय? खोटा आहे. हां, त्याचा क्वांटम छोटा होता, आता तो वाढतोय. आता ह्याचा टाइप 2 डायबिटीसशी संबंध काय? तर काही स्टडीमध्ये कारण काय आहे, ज्या कंपन्या ह्या जेनेटिकली मॉडिफाईड तयार करतात बियाणं, त्या स्वतःसाठी आखलेल्या परिघाच्या बाहेर जाऊन त्याची पडताळणी करण्याची संधी इतरांना देत नाहीत. मॉन्सांटोचं मोठं उदाहरण आहे. आपल्याकडे कापूस जेनेटिकली मॉडिफाईड आला, तो बोंडाळीमुळं आला आणि त्याच्यानंतर सुद्धा काही रिपोर्ट्स असे आले, की जेनेटिकली मॉडिफाईड कापसाच्या ह्या वाणामध्ये सुद्धा बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला, कारण रेझिस्टन्स निसर्ग तयार करतच असतो. सो युरोपियन राष्ट्रामध्ये जेनेटिकली मॉडिफाईड असलेल्या ह्या पिकाच्या उत्पादनाचा आपण खाद्यपदार्थ म्हणून वापर केल्यानंतर हे संदिग्ध आहे. मी पुन्हा सांगतो, कोणीही कोणत्याही सरकारने अधिकृतपणे सांगितलेलं नाही. पण काही अंती असं म्हटलंय, की या जेनेटिकली मॉडिफाईड असलेल्या अन्नपदार्थांचा अन्न साखळीमध्ये समावेश केल्यामुळं टाइप 2 चा डायबिटीस होतो. आणि म्हणून भारतात ही चर्चा सुरू झालेली आहे, की अमेरिकेतनं ही जी डील आपण केली आहे, त्याच्यातनं हे खाद्यपदार्थच केवळ आयात केले जाणार नाहीत, तर त्याबरोबर टाइप 2 चा डायबिटीज हा आयात केला जाईल. अर्थात पुन्हा साउथ एशियामध्ये त्या संदर्भातलं कोणतंही संशोधन झालेलं नाही. भारतामध्ये या संदर्भातलं कोणतंही संशोधन झालेलं नाही. जरी ब्राझील आणि अर्जेंटिनातनं येत असलेल्या जेनेटिकली मॉडिफाईड अशा पिकांचं आपण गेल्या अनेक वर्षापासून सेवन करतो आहोत. आता कोणी म्हणेल, की हेच ते कारण आहे का, की भारतामध्ये मधुमेहांच्या रुग्णांची संख्या वाढतीये, की आपली खाण्याची पद्धती बदलली आहे. कारण आपण दिवाळीला जे तेलकट, तुपकट खायचो ते आता वर्षभर आणि 365 दिवस घरात पण आणि स्ट्रीटवरती, रस्त्यावरती पण उपलब्ध आहे. आता हा भाग मी माझ्या दृष्टीनं संपवला. तुम्ही त्याच्यावरती विचार करा. आता याची दुसरी बाजू आहे. दुसरी बाजू ही आहे, की जेनेटिकली मॉडिफाईड असलेल्या कृषी उत्पादनामुळं शेतकऱ्यांची उत्पादकता वाढते, जे खरं आहे. सरासरी चीनमध्ये जेनेटिकली मॉडिफाईड असलेल्या सोयाबीनच्या बियाणांचा उत्पादनात वापर केल्यामुळं 22 ते 28 क्विंटल सरासरी हेक्टरी त्यांचं उत्पादन होतं. आपलं 6-7 क्विंटलच्या पुढं कधीच जात नाही. ही मोठी तफावत आहे. उत्पादन खर्च तेवढाच आहे, बियाणांचा खर्च थोडा बहुत वाढत असेल, पण मग जागतिक स्पर्धेमध्ये भारतीय शेतकरी जर तुम्ही जेनेटिकली मॉडिफाईड असलेले क्रॉप जगभरात अमेरिकेमध्ये, चीनमध्ये, युरोपामध्ये, रशियामध्ये उत्पादित होत असतील, तर मग भारतातल्या शेतकऱ्यांना बंधनं का? असा आपल्या इथल्या शेतकऱ्यांचा आणि शेतकरी संघटनांचा, वैज्ञानिकांचा स्टँड आहे, त्यांचं म्हणणं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेल्या काही संघटनांनी ह्याला विरोध केल्यामुळं आपल्याकडे जेनेटिकली मॉडिफाईड असं क्रॉप आलेलं नाही. श्री शरद पवार हे कृषी मंत्री असताना तेव्हापासून या जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉपबद्दल आपण कोणताही धोरणात्मक ठोस निर्णय घेतलेला नाही. मी जरा सरकारी कागदपत्र थोडी शोधली. माझ्या लक्षात आलं, की एकतर काय झालंय, की जे-एम पिकांना पर्यावरणासाठी धोकादायक म्हणून वर्गीकृत केलं गेलेलं आहे, जे चुकीचं आहे. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानं भारताच्या जे-एम नियामक यंत्रणेला ही सगळी पिकं बघायची आहेत आणि ते त्याच्यात अडकलेलं आहे. केंद्रानं जे-एम पिकांच्या नियमनासाठी नियम तयार केलेत, परंतु राज्याने ते पुनर्स्थापित करण्याची मागणी केलेली आहे. त्यामुळे जनतेचा विश्वास कमी झालेला आहे आणि जागतिक कृषी बाजारपेठेमध्ये भारत मागे पडलेला आहे, नो डाउट. आता बघा, किती वेळेला आपल्याकडे जेनेटिकली मॉडिफाईड पद्धतीच्या पिकासाठी मागणी आपल्याकडे आलेली आहे. डिसेंबर 2015 मध्ये एका पोल्ट्री फार्मनं जे-एम सोयाबीन आयात करण्यासाठी जी जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रायसल कमिटीकडे परवानगी मागितली. 2016 मध्ये एफ-सी-सी-आय फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियानं प्राणीपालन विभागाकडून अशाच पद्धतीची विनंती त्यांना आल्याचं सांगितलं. जानेवारी 2017 मध्ये जीईसीनं DDGS म्हणजेच
डिस्लर्स ड्राईड ग्रेन अँड सोल्युबल्स जे आता अमेरिकेतनं आपल्याकडे येतंय, त्याची आयात वाढवण्यासाठी समिती तयार केली, जी जीएम मकापासून तयार होणारी उत्पादनं आहेत, जी आता अमेरिकेतनं येत आहेत. 2017ला परवानगी मागितली. मार्च 2018ला जीईएसीनं मंत्रालयाकडून शिफारशी घेतल्या. जुलै 2018 मध्ये जीईएसीनं म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रायझल कमिटी हिनं जीएम त्याच्यासाठी हॉर्स फीडसाठी आणि अन्य उत्पादनासाठी आमच्याकडे अर्ज आलेत असं सांगितलं. डिसेंबर 2019 मध्ये 2 समितीनं 2 अहवाल सादर केले, ज्याच्यामध्ये जेएम आधारित प्राणी खाद्य आणि डीडीजीएस साठी वेगळा त्यांनी शिफारसी दिल्या. डीईएसीनं वैज्ञानिक प्रगती आणि विद्यमान नियमात बदलण्यास सांगितले आणि त्यांनी असं सांगितलं, त्यांची शिफारस अशी होती की जेएम खाद्य, प्राणी खाद्य, मानवी आरोग्य, हे जे प्राणी खाद्य सुरक्षा आणि पर्यावरणासाठी जोखीमपूर्ण नाही आणि त्यामुळं तशा पद्धतीनं त्याला परवानगी द्यायला काही हरकत नाही आणि हा निर्णय आता राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारांच्या, राज्य सरकारच्या नाही तर केंद्र सरकारच्या पातळीवरती इतके सगळे अर्ज जेनेटिकली इंजिनिअरिंग कमिटीनं केलेली शिफारस हे अजूनही आपल्या केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे, ज्याच्यावरती कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे एक बाजू मी तुम्हाला सांगितली, दुसरी बाजू सांगितली आणि त्यातला मधला भाग, की ह्या जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉपमुळं डायबेटिक टाइप 2 चे पेशंट्स वाढण्याची शक्यता, भीती आहे. पण त्याच्याबद्दल प्रयोगशाळेमध्ये त्याच्याबद्दल आपल्या फूड हॅबिट्समध्ये कारण आपण आत्ता जे काही खातो ते 10,000 वर्षापासनं आपण जे खात आलेलो आहोत, तेच आत्ता आपण खात असतो. तर त्याच्याबद्दल आपल्या पुढच्या अनेक पिढ्यामधलं जे संशोधन आहे, ते झालेलं नाहीये. ही वस्तुस्थिती आहे. आता याच्याबद्दलचं तुमचं काहीतरी मत असेल, या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. जे वैज्ञानिक आहेत त्यांनी त्यांची मतं नोंदवावीत, जे डॉक्टर आहेत त्यांनी त्यांची मतं नोंदवावीत, जे या विषयातले अभ्यासक आहेत, जे शेतकरी संघटनेचे लोक आहेत, जे राज्यकर्ते आहेत त्यांनी त्यांची मतं नोंदवावीत आणि त्याहून महत्त्वाचं, हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या, जगभरातल्या मराठी भाषकांच्या घरोघरी जाऊ द्या. त्यांना कळू द्या, की अशा पद्धतीचा एक प्रयोग आम्ही करतो आहोत, की जिथे अत्यंत न्यूट्रली राहण्याचा प्रयत्न करत, सत्याच्या जवळ जाण्याची मांडणी करतोय आणि त्याच्यामध्ये कोणताही आमचा स्वतःचा असा दृष्टिकोन नाही आणि साध्या सोप्या मराठीत नीट अभ्यास करून ते करतोय. सो थांबूया आपण इथे. थँक यू.